वर्धा में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ने किसानों की पूर्ण कर्ज माफी की मांग उठाई। उन्होंने कहा कि सत्ता में आने से पहले किए गए वादों को सरकार को पूरा करना चाहिए। साथ ही उन्होंने कृषि उत्पादकों के उचित मूल्य न मिलने पर सवाल उठाए। मुमेराम आणि बगल में चुरी ही भाजपची एकूण मोठं ऑपरेंडी आहे। त्यामुळे यांना संविधानाला अभिप्रेत असणारा समाजवाद, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिव शाहू फुले आंबेडकर या सगळ्या विचारांच्या विपरीत काम करणं हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचा हा मूळ हेतू आहे। आणि या हेतूला कुठे हे आंबेवाले बाबा असतील, कुठे कुंकूवाल्या बाई लावा त्याशी बोलत नाही, हे जे किडे जे आहेत ज्यांना भिडे म्हणतात, मात्र अनेक मनुस्मृतीचे आणि जातीभेदाचे किडे त्यांच्या डोक्यात पडलेले आहेत, ते अशा प्रकारचे सातत्याने वक्तव्य करत असतात। आणि सर्वात महत्त्वाचं याबद्दलचा जो पुरावा आहे, आज छावा चित्रपट हा सर्वदूर गाजतोय आणि संभाजी महाराजांचं एकूण प्रारूप आणि स्वरूप हे समाजापुढे येत आहे। आणि असं असताना शिवजयंतीपासून काँग्रेस म्हणते की जो छावा चित्रपट आहे हा सन्मानाच्या दृष्टिकोनातून आणि याच्या संदर्भामध्ये कुठेतरी मान्यता रेकग्निशन ही सरकारने दिली पाहिजे, म्हणून हा टॅक्स फ्री करावा, त्याचा GST हा रद्द करावा। मात्र ना केंद्र सरकार ना राज्य सरकार हा GST मागे घ्यायला किंवा हा टॅक्स फ्री करायला तयार नाही। याचं कारण काय तर चिटणीसांच्या बखारीमध्ये संभाजी महाराजांच्या विरोधात लिखाण केलं आहे। एवढंच नव्हे तर बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलकर गुरुजींनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत निराधार स्वरूपाचे बदनामीकारक मजकूर हा संभाजी महाराजांबद्दल लिहिलेला आहे। एवढंच नव्हे तर सावरकरांनी देखील संभाजी महाराजांच्या विरोधात हे अत्यंत घाणेरडं आणि अश्लील स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे। या सर्वांची विचारांची कुठे ना कुठे या विचारांचे पाईक हे मुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ काम करत आहे। त्यांची री ओढण्याकरता संभाजी महाराजांचा चित्रपट जे लोक टॅक्स फ्री करत नाही त्यांच्याकडून अजून काय दुसरी अपेक्षा करणार। आणि येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांच्या संदर्भातील जो अपमान आहे याचा देखील जाब या सरकारला दिला पाहिजे। शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा। नागपूरचा कोणी माणूस हा इतिहासकारांना शिवीगाळ करतो आणि ती शिवीगाळ करत असताना साक्षात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करतो, त्यांचा अपमान करतो। पोलीस त्याला सुरक्षा देतात, तो पोलीस दराच्या पुढे उभे राहतात आणि मागच्या दराने त्याला पसार करून देतात। कोणता तो अभिनेता आहे, तो अभिनेता संभाजी महाराज, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो, त्यालाही सुरक्षा दिली जाते। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून घेतात त्यांना आणि ते सावरकर संभाजी महाराजांबद्दल अपमानकारक मजकूर लिहितात आणि त्यांना संभाजी महाराजांचा पुरस्कार दिला जातो। हा एकंदर सगळा जो खेळ चाललेला आहे हा खेळ भारतीय जनता पक्षाला नेमकं कोणत्या विचारांनी वाटचाल करायची आणि राजकारण करायचं आहे हे स्पष्ट त्यातून आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतं। आणि या एकूण संपूर्ण या किडे प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो।